तर चला आजचा डे 3 ॲडव्हान्स बॅचमध्ये आपण आज शिकणार आहोत ब्रेकर ब्लॉक. जे आपण काल ऑर्डर ब्लॉक बघितला त्याच सेक्शनमध्ये ब्रेकर ब्लॉक हा वर्क करतो. जसंही आपण FVGच्या अपोजिट IFVG असतो, तसं ऑर्डर ब्लॉकच्या अपोजिट ब्रेकर ब्लॉक असतो. आणि अजून एक ब्लॉक असतो त्याला म्युटेड ब्लॉक म्हणतात. म्युटेड ब्लॉकचं डेफिनेशन वेगळी आहे, ब्रेकर ब्लॉकची वेगळी आहे आणि ऑर्डर ब्लॉकची वेगळी आहे. ऑर्डर ब्लॉकच्या अपोजिट जे पण वर्क करणार ते त्या बॉक्सला किंवा त्या एरियाला आपण जो ड्रॉ करतात त्याला ब्रेकर ब्लॉक म्हणतात. एवढे सिंपल डेफिनेशन आहे आणि वर्क पण तेवढं सिंपल आहे. जसं की आजचं जर आपण बघितलं तर तुमच्यापुढे तुमच्या स्क्रीनवर एक ब्रेकर ब्लॉक आहे. आता याचं काम काय? आता आपण काय केलं, एक इम्पल्सिव्ह कॅन्डल इथे डाऊन साईडला गेल्या बरोबर. आपण ही जी कॅन्डल आहे किंवा ह्या कॅन्डलचा जो वीक आहे हा आपला ऑर्डर ब्लॉक आहे. आता आपल्या ऑर्डर ब्लॉकमध्ये काय व्हायला होतं की ऑर्डर ब्लॉकमध्ये मार्केट येऊन परत तिथून खाली पडायला होतं. हे ऑर्डर ब्लॉकचं काम आहे की ज्या ऑर्डर पेंडिंग आहेत, टेक्निकल लँग्वेजमध्ये ज्या ऑर्डर इथे पेंडिंग होत्या त्या ऑर्डर एक्झिक्यूट करून मार्केट खाली जायला पाहिजे होतं. पण इथे ते मार्केट खाली न जाता याला ब्रेक करून, ह्या बॉक्सला ब्रेक करून याच्या अपोजिट साईडला वर्क केलं. जसं की FVGमध्ये हा FVG फिलअप करून मार्केट खाली पडायला पाहिजे होतं, पण तो फिलअप नाही करत. तो IFVG म्हणजे इन्व्हर्स काम करतो, इन्व्हर्स FVGचं काम करतो. त्याला आपण इन्व्हर्स फेअर व्हॅल्यू आपण सेम टाईपचं जे वर्किंग असेल, जे लोक ऑर्डर घेऊन इथे बसले होते त्यांच्या ऑर्डर एक्झिक्यूट झाल्या नाही. जेव्हाही मार्केट इथे येण्याचा प्रयत्न केला ऑर्डर घेण्यासाठी, तेव्हा जे पण लोक इथे सेलिंग साईडला बसले होते त्यांनी आपला पाय मागे घेतला, त्यांनी आपले ऑर्डर काढून टाकल्या आणि इकडे बघितलं की मार्केटचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड हा अप साईडचा होता, अप साईडलाच जातोय. ते पॅनिक सेलिंग त्यांनी जी त्यांनी केली होती इथून मार्केट आता खाली पडेल, खूप खाली जाईल, त्यांचा जो अंदाज चुकला, त्यांचं जे डिसिजन चुकलं, तर इथे ते डिसिजन करेक्ट करतात आणि त्या जेवढ्याही ऑर्डर आहे त्यापैकी जेवढेही लोक असतील तेवढे सर्व लोक एक डिसिजन घेतात. एकदा ते अपोजिट साईडला बाय करतात, म्हणजे जर सेलिंग साईड असेल तर बाईंग साईडला ते एंटर करतात किंवा ते त्यांची एंट्री कॅन्सल करतात, एंट्रीच करत नाही अशा ठिकाणी. मग अशा ठिकाणी काय होतं तर बघा, इथे सेलर्स होते, त्यांनी सेल केलं पण मार्केट खाली पडलं, ऑर्डर इनकम्प्लीट होत्या. मार्केट ऑर्डर घेण्यासाठी गेलं पण इथे 2 प्रकारचे लोक होते. सेलर सर्वच होते पण त्यात पण 2 प्रकारचे ग्रुप होते. एक काय होता, एक होता त्यांच्या ऑर्डर कॅन्सल करणारा एक ग्रुप होता आणि एक ग्रुप असा होता की त्यांनी अपोजिट साईडला, म्हणजे त्यांनी हा जो ट्रेंड ब्रेक झाला इथे, ह्या ट्रेंडला ब्रेक झाला बघून, इथे एक सपोर्ट लाईन बघून त्यांनी डिसाईड केलं की मी चुकीच्या साईडला एंट्री घेतो, ट्रेंड अप साईडचा आहे, मी एंट्री घेतली चुकीच्या साईडला, तर माझं करेक्शन करतो. त्या करेक्शनच्या एंट्र्या ज्या असतात ते सेलची एंट्री काढून त्याच क्वांटिटीमध्ये, त्याच अमाऊंटमध्ये किंवा कमी जास्त प्लस मायनसमध्ये ते इथे बायची एंट्री करतात. कारण की त्यांना असं वाटतं की हा जो मार्केट आहे हा अप साईड आला होता, त्यांनी इथे रिटेस्ट केला आणि अजून मार्केट वर जाऊ शकतो किंवा वर जाईल हा हाय ब्रेक केल्यानंतर. तर असे लोक जे इथे सेलिंगसाठी बसले आहेत ते त्यांचा डिसिजन चेंज करतात आणि त्यांचे ज्या पण ऑर्डर्स आहेत त्या बाय साईडला टाकतात. जे सेल होते ते बायर्स बनतात आणि इथे कोणीच उरत नाही. जे सेलर होते त्यांनी एक्झिट घेतली अर्ध्या लोकांनी त्यांची एंट्री काढून बाय साईडला टाकली. त्यामुळे मार्केट जसंही या ब्लॉकमध्ये येतं सडनली इतका मोठा कॅन्डल बनते, इतकी मोठी कॅन्डल बनते की या कॅन्डलला पण ती कॅन्डल कव्हर करते. म्हणजे एकाच कॅन्डलमध्ये खूप जास्त मोठा स्पाइक येतो. अशा टायमाला ब्रेकर ब्लॉक खूप चांगल्या प्रकारे काम करतो. तो आपल्याला कळायला हवा. आता त्याला ड्रॉ करायची गरज नसते आपण, कारण की आपण काय करतो, जेव्हाही आपल्याला असं दिसतं की हा एक ऑर्डर ब्लॉक आहे, आपण तो ड्रॉ केलेला असतो. पण जेव्हा तो फेल होतो, आता फेल कधी होईल तो, आपण आपलं पहिलं ऑब्झर्वेशन काय असतं की हा एक आपला ब्लॉक आहे, त्याचं नाव ऑर्डर ब्लॉक आहे. ओके, हा आपण ब्लॉक ड्रॉ केला. आता त्यांनी वर्किंग कसं करायला होतं, एक आपल्या साईडला डाऊन ट्रेंड, देन ब्लॉकला येऊन इथे रिजेक्शन कॅन्डल, ट्रेंड चेंज करायला होता, पण तो ट्रेंड चेंज नाही केला. जेव्हाही असं होतं की आपण जी
जो बॉक्स ड्रॉ केला आहे त्या बॉक्स ड्रॉ केलेल्याच्या एरियामध्ये जर कॅन्डल पॅटर्न हा आपल्या साईडला बनत नाही किंवा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड चेंज होत नाही, तेव्हा आपण इन्व्हर्स एफ-व्ही-जी किंवा ब्रेकर ब्लॉक हे 2 गोष्टी तिथे क्रिएट होतात. जर एफ-व्ही-जीमध्ये अशी कंडिशन झाली की तिथे आपल्याला रिजेक्शन कॅन्डल नाही मिळाली, तर बघा इथे माझं अपेक्षा काय होती, मार्केट इथे यावं, इथे डोजी, हरामी, शूटिंग स्टार, मॉर्निंग स्टार जे काही असेल, जे पण कॅन्डल पॅटर्न, जे काही कॅन्डलचा पॅटर्न असेल ते, प्लस माझा जो इंडिकेटर सेक्शन आहे, तुम्ही 920चा ई-एम-ए लावा, 5 ई-एम-ए लावा, एम-ए-सी-डी लावा, जेही कन्फर्मेशन आपण घेतो, इंडिकेटरवर आपण कन्फर्मेशन घेतो. ओके. तर त्या इंडिकेटरनी प्लस ह्या ट्रेंडनी किंवा ह्या कॅन्डल पॅटर्ननी जर मला इथे रिजेक्शन दाखवलं नाही, तर मी त्या सेकंदला हा ब्लॉक मी ब्रेकर ब्लॉक म्हणून फिक्स करून टाकेल. ओके. जसंही आपल्याला इथे रिजेक्शन मिळालं, जसंही ह्या बॉक्समध्ये आल्यानंतर रिजेक्शन मिळालं, तर हा ऑर्डर ब्लॉक असणार आहे. कारण ते ऑर्डर कंप्लीट होईल, रिजेक्शनच्या ज्या पण ऑर्डर एक्झिक्यूट होतील आणि मार्केट खाली पडेल. पण असं नाही झालं. हे असं का नाही झालं त्याचं रिझन आपल्याला माहिती आहे. का नाही झालं मी तुम्हाला सांगितलं. आणि आपल्याला काय बघून डिसिजन घ्यायचं आहे. आता आपण विचार करू, की मार्केट इथे आलं आहे, रिजेक्शन बनवत नाही आहे, कॅन्डल पॅटर्न बनवत नाही आहे, ई-एम-ए आपल्याला सांगतो की बाईंग साईडला आहे सर्व गोष्टी. पण आपण ऑर्डर ब्लॉक शिकलो, की ऑर्डर ब्लॉक असं काम करतो. पण आपण जर ब्रेकर ब्लॉक शिकलो नाही, तर आपल्याला लक्षातच येणार नाही शेवटपर्यंत, की हे असं का झालं? हा फेल का झाला? तर तुम्हाला ब्रेकर ब्लॉक माहिती असेल, तर तुम्हाला ह्याचा ॲन्सर असेल, की जर आपला जो ऑर्डर ब्लॉक आहे, त्याच्यामध्ये जर आपली रिजेक्शनची कॅन्डल बनत नाही आहे किंवा ट्रेंड आपला चेंज होत नाही आहे, तर याचा अर्थ की हा एक ब्रेकर ब्लॉक आहे. इथे ज्या पण ऑर्डर पेंडिंग होत्या, त्या तर एकतर काही लोकांनी कॅन्सल केल्या आहे किंवा त्यापैकी बऱ्याचशा लोकांनी ते बाईंग साईडच्या ऑर्डर एक्झिक्यूट केल्या आहेत. म्हणजे ऑलमोस्ट जे सेलर्स आहे, त्यांची व्हॅल्यू 0 झालेली आहे. सेलर्स नसल्यामुळे काय होईल, डाउन साईडची रिजेक्शन कॅन्डल बनेल का? नाही बनणार. क्वचित आता बघा, जसं ही जी वीक सुटली एवढी, तर एवढेच सेलर असतील ॲज कंपेअर एवढा बायर्स. आता बायर्सची जर आपण बघितली क्वांटिटी, तर ही एवढी क्वांटिटी आहे आणि सेलरची क्वांटिटी बघितली तर एवढीच क्वांटिटी आहे. बरोबर. तर अशा ठिकाणी सर्वच लोकं सेल नाही करत किंवा सर्वच लोकं बाय नाही करत. काही-काही लोकं ते वेट करतात, की नाही मी हा ब्रेकर ब्लॉकच आहे, हा माझा वर्क करणार आणि ते होल्ड करतात. अशा ठिकाणी होल्ड करतात आणि त्याचा टॉप लॉस ते हिट होतो. आता टॉप लॉस पण हिट होतो. जे बायर्स आहेत ते पण ॲक्टिव्हेट झालेले आहेत. त्याच्यानंतर तुमचे जे सेलर होते ते एक्झिट झाले आहेत. जे जे स्किल किंवा ज्यांना माहिती आहे, जे प्रो ट्रेडर आहेत, ज्यांना माहिती आहे, की इकडे आता हा ब्लॉक काम करणार आहे, तर ते जे एक्झिट करतात. तर ते ते पण एक्झिट करतायत. म्हणजे अल्मोस्ट जे पण पुट साइडचे रायटर आहेत, पुट साइडचे बायर्स आहेत, ते इथे एक्झिट करतात. म्हणजे ऑटोमॅटिकली सेलिंगचा रेशो खूप कमी होणार आणि बायिंगचा रेशो खूप जास्त होणार. त्यामुळे इथे एक मोठा स्पाइक येण्याची गॅरंटी असते किंवा इथे मल्टिपल कॅन्डल्स अशा बनतात, की त्या कंटिन्युअसली अप साईडला जातात. त्यामुळे याला ब्रेकर ब्लॉक आपण ग्राह्य धरायचं. त्याची कंडिशन आपण ठरवली. 2 कंडिशन असायला हवा. एक तर ट्रेंड जो आहे तो चेंज नाही झाला असला पाहिजे आणि जी कॅन्डल पॅटर्न आहे ती ती नको बनायला पाहिजे. जर ती बनली तर हा इथे ऑर्डर ब्लॉकचं काम करेल आणि जर नाही बनली तर हाच बॉक्स तुमचा ब्रेकर ब्लॉकचं काम करेल. आणि 2 प्रकारचे ब्रेकर ब्लॉक असतात, बुलिश आणि बिअरिश. ते तुम्हाला एकदम इझिली माहिती आहे, की बुलिश कोणत्या साईडला असणार, बिअरिश कोणत्या साईडला असणार. जर मार्केट खालून वर येतंय आणि इथून एक सडनली इम्पल्सिव्ह कॅन्डल बनतायत किंवा मार्केट सडनली डाऊन पडतंय, की जे लोकं इथे बायर्स होते त्यांनी त्यांचं टार्गेट अचीव्ह केलं. 1:2, 1:3, 1:3, 4 जे काही त्यांचं टार्गेट झालं ते अचीव्ह केलं. त्यांनी एक्झिट केली आणि त्यासोबत काही लोकांनी ते सेलिंगची एंट्री लावली. तर हे इथे थोडासा सेलिंग साइडचा पार्ट येतो. बरोबर. पण जे बायर्स आहे ते काय करतात, पिरॅमिड मेथड वापरतात. पिरॅमिड मेथड म्हणजे पहिले ते 10 क्वांटिटीनी बाय करतात. नंतर मग ते परत 10 क्वांटिटीने बाय करतात. नंतर परत ते 10 क्वांटिटीने बाय करतात. म्हणजे मार्केट जेव्हा ₹5 ला आहे, तेव्हा 10 क्वांटिटी बाय केली. ₹8 ला गेलं, परत 10 क्वांटिटी बाय केली. परत ₹10 ला गेलं, 10 क्वांटिटी बाय केली. म्हणजे ते एकदमच बायिंग करत नाही आहे.
ते हळूहळू पैसा टाकतात, त्याला म्हणतात पिरॅमिड मेथड. हळूहळू लॉट साईज वाढवायची किंवा हळूहळू क्वांटिटी वाढवायची. ओके, लॉट साईज ही फॉरेक्स मार्केटमध्ये येईल आणि क्वांटिटी हे इंडियन मार्केटमध्ये येईल. त्यामुळं जेव्हा असे पिरॅमिड मेथड चालते तेव्हा मार्केटमध्ये असे कॅन्डल्स बनायला सुरुवात होते. आणि ह्या अशा कॅन्डल फॉर्म झाल्यानंतर जेव्हा आपण प्रॉपरली आपले जे बॉक्स आहे किंवा जे पण आपण टेक्निकल ॲनालिसिस आहे हे जेव्हा ड्रॉ करतो तेव्हा आपल्याला एकदम शार्पली लक्षात राहायला पाहिजे की हा ऑर्डर ब्लॉक ब्रेकर ब्लॉकमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो. तुम्ही त्याला ऑर्डर ब्लॉक नाव देऊन मोकळे व्हायचं आणि त्याच्यानंतर ते वर्क करायचं नाही. तुमचा टॉप लॉस हिट व्हायचा किंवा तुमची एंट्री चुकीची व्हायची. अशा गोष्टी करायच्या नाही. केव्हाही तुम्ही बॉक्स ड्रॉ करता तर त्याला OB/BB असं करायचं. OB म्हणजे ऑर्डर ब्लॉक प्लस किंवा स्लॅश एक कॉमा प्लस ब्रेकर ब्लॉक हे दोघी. तो कन्फर्मेशन केव्हा होईल? जेव्हा आपला ट्रेंड हा चेंज होईल आणि कॅन्डल पॅटर्न चेंज होईल. ह्या 2 गोष्टी झाल्या आणि इंडिकेटरने आपल्याला कन्फर्मेशन दिलं की आता ट्रेंड चेंज होतोय. एकतर EMA एकमेकांवर क्रॉस करतील. 920चा EMA, 921चा EMA किंवा तुमचे जे पण इंडिकेटर आहेत ते तुम्हाला सांगतील की इथे मार्केट सेलिंग जाणार आहे. तेव्हाच तुम्ही ते डिसिजन घ्यायचं. 2 ते 3 कन्फर्मेशन घेतल्याशिवाय डिसिजन घ्यायचं नाही. ओके. तुम्हाला ह्या लेव्हलला तुम्हाला बाय करायचं आहे का सेल करायचं आहे हे डिसिजन तुम्हाला कन्फर्मेशन घेतल्यावरच ठेवायचं आहे तुमचं. ओके. आता याच्यामध्ये बघा बेसिक त्याच गोष्टी आहे. काय होतं? बिअरिश ऑर्डर ब्लॉक बनला आहे. ओके. बिअरिश ऑर्डर ब्लॉक फॉर्म झाला इथे ह्या ठिकाणी. मार्केटमध्ये ऑर्डर आल्या आहेत बऱ्यापैकी पण त्या एक्झिक्यूट व्हायच्या बाकी आहे. त्यानंतर काय झालं? OB इज इनव्हॅलिडेड म्हणजे हा ऑर्डर ब्लॉक कॅन्सल झाला आहे आणि बुलिश कॅन्डलने त्याला ब्रेक केलं आहे. तो ब्रेकर ब्लॉक म्हणून त्याला आपण म्हणू. त्याच्यात बाकीच्या गोष्टी एकदम सिंपल भाषेत 4-5च पॉईंट सांगितले. जास्त काही किचकट आणि एकदम डिटेलमध्ये मोठ्या गोष्टीने सांगितल्या. बिअरिश ऑर्डर ब्लॉक इज फॉर्मेट पहिली गोष्ट ही झाली. सेकंड गोष्ट ही झाली की प्राईजनी काय केलं आपल्याला इथे बुलिश कॅन्डलने ह्या ब्लॉकला फेल केलं. ओके. इनव्हॅलिड केलं. देन थर्ड काय झालं? इथे आपण लॉंग साईडची एंट्री घेऊ शकतो. देन स्टॉप लॉस हा ठेवू शकतो आणि टार्गेट याच्या 1:1 किंवा 1:2 ठेवू शकतो. हा त्या बॉक्स मागचं ब्रेकर बॉक्स मागचं टेक्निकल ॲनालिसिस आहे आणि हे तुम्हाला प्रत्येक ट्रेडमध्ये करायचंच आहे. आता बघा इथे काय आहे? ब्लॉक इथे बनला आहे बघा. ही कॅन्डल पूर्ण कॅन्डल आहे. सडनली मार्केट इथून खाली पडलं. इथे बघा वर जात होतं. सडनली इथून खाली पडलं का साईड वे असेल इथे याच्या मागचं कॅन्डल. इथून सडनली जेव्हा खाली पडलं तर इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप बनला इथे ह्या एरियामध्ये. बरोबर. आता ह्या फेअर व्हॅल्यू गॅपने बघा इथे इथून रिजेक्शन दिलेलं आहे. पण हा ऑर्डर ब्लॉकनी इथे फेल केलं आहे बघा इथे. तर अशा ठिकाणी आपण काय करू? जर हा ट्रेंड बघा इथून जर एक ट्रेड लाईन आपण इथे ड्रॉ केली तर हा ट्रेड लाईनला ब्रेक करत नाही आहे. ओके. दुसरं तुमचं कॅन्डल पॅटर्न तुमच्या साईडने बनत नाही, रिजेक्शनने देते तुमचे कॅन्डल पॅटर्न. तिसरं तुमचा जो EMA ओके. तुमचा जो EMA तो तुम्हाला सांगतोय किंवा तुमचे जे पण इंडिकेटर ते तुम्हाला सांगतोय की मार्केट अपसाईड जाणार. तेव्हा आपण इथे लाँगची पोझिशन करू. म्हणजे इथे बाईंगची पोझिशन करू अपसाईडसाठी. देन टॉप लॉस थोडासा बफर ठेवून लावू आणि प्रॉफिट बुक करून बाहेर पडू. ॲज सिम्पल. हे सर्व एकमेकांना अटायचे. जसं फेअर व्हॅल्यू, ऑर्डर ब्लॉक, इन्व्हर्स फेअर व्हॅल्यू, ब्रेकर ब्लॉक हे सर्व एकमेकांच्या सोबतच असतं. जर तुम्ही ते दोघी गोष्टी ड्रॉ केल्या तर तुम्हाला याचं पण रिजन कळेल का इथे टच होईल मार्केट का खाली पडलं. कारण इथे हा जो आहे तुमचा FVG होता. या FVGने मार्केटला इथून खाली पडलं. देन त्याचं वर्क संपल्यानंतर याचं वर्क ॲक्टिवेट करून हा जो संपला याचं पॉवर संपली. नंतर मार्केट ब्रेकर ब्लॉकमध्ये गेलं. सॉरी ऑर्डर ब्लॉकमध्ये गेलं. पण ह्या ऑर्डर ब्लॉकमध्ये आपल्याला रिजेक्शन नाही मिळालं. इथून बुलिश कॅन्डलने तो ब्लॉक जो आहे तो ऑर्डर ब्लॉक ब्रेक केला. तेव्हा आपण याला ब्रेकर ब्लॉक म्हणू आणि आपण लॉंग साईडसाठी एंट्री करू. ओके. सर्वांना हा टॉपिक समजला इथपर्यंत?
टाईम फ्रेम 15 मिनिटाची. जेवढं पण मी सांगितलं तुम्हाला 15 मिनिटाची टाईम फ्रेम वापरायची. बघा टाईम फ्रेमचं मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करतो. परत एकच गोष्ट सांगतो, की जी की म्हणजे जी ड्रॉ करतो आपण, त्याला की फ्रेम म्हणतात. जी की फ्रेम, फ्रेम म्हणजे टाईम फ्रेम. ज्या ठिकाणी आपण ड्रॉ करतो ती टाईम फ्रेम आपल्या एंट्री पॉईंटच्या 2 स्टेप वर असायला हवी. जर तुम्ही 5 मिनिटावर काम करताय, तर तुम्हाला मी सांगतो की 15 मिनिटावर करा, नाहीतर 30 मिनिटावर करा ड्रॉ. पण जर तुम्ही 3 मिनिटावर करताय, तर 15 मिनिटं एकदम प्रॉपरली वर्क करतं. 15 मिनिटावर तुम्ही ड्रॉ करा, 3 मिनिटावर एंट्री घ्या. हे 101% तुम्हाला ॲक्युरेट तुमचा ट्रेड त्यात फॉर्म होणार. तुम्हाला 5 मिनिटावर जर करायचं तर तुमच्याकडे 2 कंडिशन आहे. एक तर तुम्ही 1 तासावर, आता बघा इथे 1 हॉवरवर केलंय, 1 तासावर केलंय, 1 हॉवरवर ब्रेकर ब्लॉक केलाय. पण तुम्हाला त्यासाठी खूप लाँग म्हणजे खूप जास्त वेट करावं लागेल. म्हणजे एवढं पूर्ण मार्केटचा ट्रेंड संपून मग मार्केट तेव्हा इकडे येईल, तेव्हा तुम्हाला तो भेटेल. आणि इंडियन मार्केटमध्ये टाईमचा खूप इश्यू असतो. त्यामुळे आपण कमी टाईमात जर की फ्रेम ड्रॉ केल्या आणि शॉर्ट टर्ममध्ये आपण एंट्री घेतली, म्हणजे आता 3 मिनिटं, 5 मिनिटं किंवा 1 मिनिटावर एंट्री घेतली, तर आपण म्हणजे छोटंसं प्रॉफिट बुक करून लगेच बाहेर पडू शकतो. आपण जेवढी मोठी टाईम फ्रेम घेऊ, तेवढा मोठा तुमचा, तेवढा लाँग तुम्हाला वेट करावा लागेल. तोही वर्क करेल, असं नाही की तो वर्क करणार नाही किंवा तो चुकीचा होईल. तोही वर्क करेल, पण तुम्हाला खूप थांबावं लागेल त्यासाठी. तुम्हाला जर पटकन 1 डेमध्ये प्रॉफिट करून बाहेर पडायचं आहे, तर तुम्हाला 15 मिनिटावर बेस्ट टाईम फ्रेम आहे. त्याच्यावर तुम्हाला सर्व गोष्टी ड्रॉ करू शकता तुम्ही. त्याला त्याला म्हणजे माझा स्टडी मी केला आहे म्हणून तुम्हाला सांगतो, की 15 मिनिटं हा बेस्ट टाईम फ्रेम आहे. की फ्रेम ड्रॉ करण्यासाठी तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी त्यावर यूज करा. ऑर्डर ब्लॉक, एफ-व्ही-जी, ब्रेकर ब्लॉक, म्युटेड ब्लॉक, बाकीच्या सर्व गोष्टी ज्या पण आपण आता पुढे शिकणार आहोत, त्या सर्व गोष्टी तर तुम्ही ड्रॉ करून इथे बघू शकतात. ओके, इथपर्यंत कळालं तुम्हाला? आता मी काल तुम्हाला सांगितलं होतं, की आपण एक बी-ओ-एसचं घेणार आहोत आज. त्यामुळे आपण बी-ओ-एस स्टार्ट करू. बी-ओ-एस म्हणजेच हा एक चौथा पार्ट आहे आजचा. बी-ओ-एस सांगितलं होतं मी तुम्हाला काल, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. त्याचं मी पुन्हा तुम्हाला डेफिनेशन सहित सर्व गोष्टी सांगतो. एकच मिनिट द्या मला फक्त सर्व स्लाईड स्क्रीनवर आणून द्या. तुम्हाला ऑर्डर ब्लॉक आणि ब्रेकर ब्लॉकमधलं डेफिनेशन समजली, काय डिफरन्स आहे तो समजला. सिंपलचा छोटासा डिफरन्स आहे. फक्त एका ठिकाणी तो रिजेक्शन जो आपल्या साईडचे रिजेक्शन आहे, त्या प्रॉपर रिजेक्शन होतात. एका साईडला रिजेक्शन नाही घेत, तो त्याला ब्रेक करून वर जातो. हे 2 प्रकारचे तिकडे असतात. ब्रेकर नाही, हे काय ब्रेक करून वर जातो तो व्ह्यू आहे, आणि ब्रेक करून समजा ब्रेक नाही केला खाली आला तर तो नाही. हे बघा, ब्रेकर ब्लॉक वेगळा आणि ऑर्डर ब्लॉक वेगळा. हे 2 वेगळे कन्सेप्ट आहे. म्हणजे एकाच कन्सेप्टचे 2 पार्ट आहे. एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह. आणि बी-ओ-एस हा एक वेगळाच पार्ट आहे. तो वेगळा पार्ट आहे. जसं फेअर व्हॅल्यू गॅप आणि इन्व्हर्स फेअर व्हॅल्यू गॅप हे एकाच पार्टचे 2 कन्सेप्ट आहे. एक पॉझिटिव्ह कन्सेप्ट, एक निगेटिव्ह कन्सेप्ट. तसंच ब्रेकर ब्लॉक आणि ऑर्डर ब्लॉक हे एकाच कन्सेप्टचे 2 पार्ट आहे. ओके. आणि हा जो एंट्री कुठे घेणार आता? ते तिथे एंट्री घेणार का आपण? एक मिनिट मॅडम, तुम्ही जी स्क्रीन बघताय ना आणि जे तुम्ही सांगतायत ना, ते थोडं वेगवेगळ्या गोष्टी आहे. ॲक्च्युअली ब्रेकर ब्लॉक हा आहे. हा टॉपिक वेगळा आहे. हा टॉपिक वेगळा आहे जो तुमच्या स्क्रीनवर आहे, आणि हा टॉपिक जो आता मी सुरू करणार आहे शिकवायला, हा वेगळा आहे. हो, पण ह्याच्या आधी तुम्ही तो आता मी हा एक्सप्लेन करतो तुम्हाला हा सर्व टॉपिक, मग तुम्ही प्रश्न विचारायच्यावर. मी तुम्हाला हे विचारतो, की तुम्हाला ब्रेकर ब्लॉक आणि ऑर्डर ब्लॉकमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? किंवा फेअर व्हॅल्यू गॅप आणि इन्व्हर्स फेअर व्हॅल्यू काही प्रॉब्लेम आहे का, ते विचारतोय मी. नाही सर, मी उद्या चेक करते सगळं आणि मग माझी क्वेश्चन. ओके, ठीक आहे. तर मला वाटलं की तुम्ही, अरे मी अजून हा टॉपिक सुरू नाही केला बी-ओ-एस. मी आता तो स्टार्ट करतोय. बी-ओ-एसची डेफिनेशन सिंपल सांगू तुम्हाला. बी-ओ-एस म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चर कधी फॉर्म होणार, स्ट्रक्चर कधी बनणार किंवा कोणतं स्ट्रक्चर बनणार हे आपण बघूया. आपल्या स्क्रीनवर आपल्याकडे 3 प्रकारचे स्ट्रक्चर असतात, बरोबर. एक स्ट्रक्चर असतं आपलं अपसाईडचं स्ट्रक्चर, बरोबर.
एक स्ट्रक्चर असतं आपल्याला डाऊन साईडचं स्ट्रक्चर आणि एक स्ट्रक्चर असतं आपल्याला साईड वे स्ट्रक्चर. हे असं म्हणजे कॅन्डल एका रेंजमध्ये फ्लो करणं, एकाच म्हणजे एक सर्टन छोट्याशा प्राईस अमाऊंटमध्ये, म्हणजे समजा 5 ते 10 रुपये किंवा इथे बघा तुम्ही जर इथे बघितलं तर 525 ते 530 ह्या 5 रुपयाच्या डिफरन्समध्ये फ्लो करणं. हे 3 प्रकारचे आपल्याकडे टाईप असतात स्ट्रक्चर बनायचे. एक साईड वे स्ट्रक्चर असतं, एक अप साईडचं स्ट्रक्चर असतं, एक डाऊन साईडचं स्ट्रक्चर असतं. त्याला आपण ट्रेंड पण म्हणतो. त्या स्ट्रक्चरमध्ये काय काय असतं, त्या स्ट्रक्चरमध्ये असतात आपल्या कॅन्डल्स असतात, कॅन्डलची बॉडी, कॅन्डलची विक आणि तुमचा सपोर्ट रेजिस्टन्स. ह्या 3 गोष्टी आपल्याला स्ट्रक्चरमध्ये बघायच्या असतात. आता ब्रेक ऑफ स्ट्रक्चर याची डेफिनेशन सांगतो मी तुम्हाला. ओके. ब्रेक ऑफ स्ट्रक्चरमध्ये बघा काय असतं, की मराठीत सांगतो, एकदम सिंपल भाषेत सांगतो. जेव्हा एक असं स्ट्रक्चर बनतं की मार्केट वर जातंय, वर जातंय आणि वर जातंय. म्हणजे सिंपल हे बघा, इथून स्टार्ट केलं तर इकडून वर गेलं, एक स्विंग दिला छोटासा, परत वर गेलं, परत एक स्विंग दिला, परत वर गेलं. हा जो स्ट्रक्चर आहे अपसाईडचा, हा स्ट्रक्चर आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो. आता इथे काय होतं, जेव्हाही मार्केट एक हायर हाय बनवतं, म्हणजे हाय पॉईंटवर बघा, ह्या कॅन्डलचा हाय, ह्या कॅन्डलचा हाय, ह्या कॅन्डलचा हाय, हा प्रत्येक एकमेकांपेक्षा डिफरन्स आहे. म्हणजे हा इथून वर गेलाय, हा हाय ब्रेक करून इथे आलाय. ह्या कॅन्डलचा हाय ह्या कॅन्डलने ब्रेक केलाय, ह्या कॅन्डलचा हाय ह्या कॅन्डलने ब्रेक केलाय. जेव्हा अशी कंडिशन बनते, आता आपण एक एक पार्ट शिकूया. पहिले आपण फक्त ह्या 4 कॅन्डल बघू, फक्त 4 कॅन्डल. ओके, 1 2 3 4. आता इथे काय बनलं, एक ट्रेंड बनला, एक स्ट्रक्चर बनलं बुलिश साईडचं. ओके, आता बुलिश साईडचं स्ट्रक्चर बनलं आणि एक त्यांनी हाय पॉईंट आपल्याला मार्क केला. हाय पॉईंट आपल्याला मार्क केला कुठे, ह्या इथे बघा. तुम्हाला मार्केटच्या पूर्ण चार्टवर दाखवतो. आता बघा इथे काय झालं, प्रत्येक कॅन्डलने त्याच्या मागच्या कॅन्डलचा हाय ब्रेक केला आहे आणि इथे काय झालं आहे, ह्या पॉईंटला एक हाय बनवून मार्केट खाली पडलं आहे. बरोबर. आता अपेक्षा काय, जसं मार्केटने इथे अपसाईड बनवून 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 इथे गेलं होतं आणि इथून जेव्हा खाली पडलं होतं, तर अपेक्षा अशी होती की मार्केट असं जसं वर आलं आहे तसंच खाली जायला पाहिजे होतं. पण मार्केटने तसं केलं नाही. एक छोट्याशा डाऊनफॉल नंतर मार्केटने काय केलं, हा जो हाय बनला होता, हा जो हाय बनला होता, हा हाय ब्रेक केला. म्हणजे जी हायर प्राईस होती आतापर्यंतची मार्केटमध्ये, ज्या स्टॉकमध्ये, त्या चार्टवर जी पण हायर प्राईस होती त्या प्राईसला ब्रेक केलं. म्हणजे स्ट्रक्चर काय झालं, ब्रेक झालं. ॲक्च्युली स्ट्रक्चर कसं होतं, डाऊन साईडचं होतं. पण इथे काय झालं, इकडे एक स्विंग बनून मार्केट वर गेलं आणि वर जाता जाता हा जो स्विंग आहे यालाही ब्रेक केलं. म्हणजे आत्ताच्या जी हायर प्राईस होती, लेटेस्ट हायर प्राईस, त्यालाही ब्रेक केलं. तर अशा ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होतं. ओके. ब्रेक ऑफ स्ट्रक्चरची डेफिनेशन एवढी आहे की एक स्ट्रक्चर फॉर्म होतं आणि त्या स्ट्रक्चरला ब्रेक करतं एक पॉईंटला येऊन मार्केट. तेव्हा ती जी पॉईंट असतो, हा जो पॉईंट असतो याला आपण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतो. एकदम सिंपल भाषेत. जर तुम्ही इथे बघितलं तर बघा, एक 4 कॅन्डलने हायर हाय बनवला. मार्केटने आता इथे लोअर लो बनायला पाहिजे होता. मार्केटने काय केलं, 2-3 कॅन्डल बनवल्या किंवा 2 कॅन्डल बनवल्या आणि इथून ह्या कॅन्डलचा पण हाय आणि ह्या सर्व कॅन्डलचा पण हाय एकाच कॅन्डलने उडवला. एकाच कॅन्डलने ह्या सर्व कॅन्डलचा पूर्ण गेम चेंज केला. तर जेव्हा पण ही हायर प्राईस ब्रेक होते, अशा ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनतं. जे स्ट्रक्चर आहे डाऊन साईडचं ते ब्रेक केलं कोणत्या कॅन्डलनी, ह्या कॅन्डलनी. तर आपला जो पण एंट्री पॉईंट असणार आहे तो या हाय पॉईंटवर असणार आहे. आता मी तुम्हाला बऱ्याच वेळेस का सांगतो की हा हायर, आता मी तुम्हाला काल BSCमध्ये सांगितलं होतं, काल की परवा सांगितलं होतं, BSCमध्ये तुम्हाला दाखवतो मी. BSCमध्ये मला आठवतं की मी BSCमध्ये सांगितलं होतं, काल मार्केट चालू असतानाच सांगितलं होतं की हे बघा इथे तुमची एंट्री कुठे असणार होती, या हायर हायला तुमची, हे बघा इकडे
मी इथे सांगितलं होतं की तुमची एंट्री ह्या हायर पॉईंटला होईल असं सांगितलं तुम्ही. बहुतेक सर होते माझ्यासोबत लाईव्हमध्ये सांगितलं होतं की इथे एंट्री घेऊ नका. मी एंट्री घेतली होती इथे खाली बॉटमला. मला सरांनी विचारलं की सर इथे एंट्री घेऊ का आता, तो परत वर जाईल का? तर मी सांगितलं होतं की जोपर्यंत हा ब्रेक होत नाही, हा स्ट्रक्चर ब्रेक होत नाही, तोपर्यंत एंट्री घ्यायची नाही. आता तो स्ट्रक्चर कधी ब्रेक झालाच नाही अजूनपर्यंत. तो स्ट्रक्चर ब्रेक झालाच नाही अजूनपर्यंत. ओके. जेव्हाही एक फुल बॉडी कॅन्डल किंवा एक बॉडी कॅन्डल इकडे क्लोज करेल ह्या हायर हायच्या वर, जसं इथे झालेली आहे बघा, इथे झालेली आहे. पण आपण जर याला 15 मिनिटावर बघू तर इकडे पूर्ण बॉडी कॅन्डल क्लोज नाही झालेली आहे याच्यावर, बरोबर. तर हा एक स्ट्रक्चर ब्रेक होणार आणि मग आपण तिकडे अशी एंट्री प्लॅन करणार बफर ठेवून आणि प्रॉफिट बुक करणार. ओके. तर तर हां हां तुम्ही तिथे खाली लाईन टाकायचं ऑर्डर ब्लॉक आहे का? कोणता? तो बॉक्स टाकलाय तो. हा वाला. तो खालचा. हा वाला. दोन लेवलचा तिथे बघ. हा वाला मधला. हा तो वाला. हा नाही खालचा थांब. खालचा. हा ऑर्डर ब्लॉक आहे. ते 39 हा तो ऑर्डर ब्लॉक. मग तुमची एंट्री इथे कुठे झाली? माझी एंट्री अजून ऍक्टिव्हेट झाली ना. ऑर्डर ब्लॉकमध्ये अजून मार्केट आलंच नाही. आता बघा इथे मार्केट आले ऑर्डर ब्लॉकला, इथे आलेलं आहे. इथे माझी एंट्री जेव्हा मी प्रॉफिट बुक केलं तेव्हा माझी एंट्री मी इथे केली होती. माझी एंट्री इथे झाली होती या प्राइसला. हे बघा इथे झाली होती माझी एंट्री. इथे मी एंटर केलं होतं या ठिकाणी. इथे माझी एंट्री झाली होती. मी इथे एक्झिट केली होती. इथे इथपर्यंत एक्झिट केली होती मी. ओके. म्हणजे एवढं लेट एंट्री? मी खूप लवकर एंट्री केली होती. मार्केट ओपन झालं मी एंट्री केली होती. मार्केट बघा इथून एवढा गॅप होता. ओके. तो गॅप होता बरोबर. आणि मग परत खाली आली. पहिली कॅन्डल वर जाऊन खाली आली. पहिली कॅन्डल इथून वरच गेला. जर या कॅन्डलवर आपण क्लिक केलं तर हिचा ओपन काय आहे? रनिंग कॅन्डल मध्ये मी एंट्री. मार्केट ओपन झाला मी पहिल्या मिनिटात एंट्री केली. ओके. आता बघा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हे ॲज युजल 2 प्रकारचे असतील. का तिसरा प्रकार जो आहे तो साईडवे. त्यामुळे साईडवेचं कोणतंही स्ट्रक्चर आपण त्याला ऑब्झर्व करत नाही. आपण तिथे ट्रेडच करत नाही साईडवेमध्ये. त्यामुळे फक्त बुलिश आणि बिअरिश हे 2च स्ट्रक्चर आपण बघतो. तिसरा जो स्ट्रक्चर आहे तो मार्केटमध्ये असतो, पण तो आपण नॉन ट्रेडेबल स्ट्रक्चर असतो किंवा नॉन ट्रेडेबल कॅन्डल असतात. जशा की साईडवे मार्केट. साईडवे मार्केटमध्ये कोणताच ट्रेडर ट्रेड करत नाही. त्यामुळे आपण फक्त बुलिश आणि बिअरिश हे 2च स्ट्रक्चर बघतो. आणि तुम्हाला ते जेवढे पण चार्ट दिसेल तुम्हाला सर्व ठिकाणी कुठेही कोणत्याही लेक्चरमध्ये कोणत्याही बुकमध्ये तर तुम्हाला 2च प्रकारचे चार्ट दिसेल. एक तर बुलिश, एक तर बिअरिश. साईडवेमध्ये कोणीच ट्रेड करणार नाही आणि ते तुम्हाला शिकवणार पण नाही की साईडवेमध्ये काय करायचं आहे. ते सोडून द्यायचं असतं. त्याच्याकडे डायरेक्ट डोळे बंद करून सोडून द्यायचं असतं तो पार्ट. तर बघा बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चरमध्ये काय होईल? मार्केट वर जाईल. एक छोटासा डाऊनफॉल येईल, छोटासा. आणि एक अशी कॅन्डल बनेल की सर्व कॅन्डलचा लो आणि हाय सर्व ब्रेक करेल. आता बघा ह्या कॅन्डलचा सुद्धा 1, 2, 3, 4 कॅन्डलचा हाय एका कॅन्डलने ब्रेक केलाय किंवा इथे 2 कॅन्डल ब्रेक करतील किंवा 3 कॅन्डल ब्रेक करतील. पण हा हाय ब्रेक झाला म्हणजे हे स्ट्रक्चर ब्रेक झालं. मार्केट कसं चालतं? अपसाईड देन डाऊन साईड, अपसाईड देन डाऊन साईड, ते अपसाईड देन डाऊन साईड. पण इथे काय झालं? मार्केट अपसाईड गेलं, डाऊन आलं, अजून अपसाईड त्याच्या वर गेलं. म्हणजे हा स्ट्रक्चर जो आहे तो स्ट्रक्चर मार्केटच्या स्ट्रक्चरनुसार चालला नाही. त्याला ब्रेक केलं. त्यामुळे हा बुलिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. कारण की हा अपसाईडला ब्रेक करतोय. अपसाईडचं जी हायर व्हॅल्यू तिला ब्रेक करतोय. सेम मार्केट खाली पडतंय. आता मार्केटने काय केलं? खाली पडलं तर वर पण तेवढंच जायला पाहिजे. मार्केट तेवढं वर गेलं नाही, फक्त 50% वर गेला. जसं इथे 50%च खाली पडलं, बरोबर. आता हा इथून ते एवढा 100% एरिया आहे.
इथूनच फक्त 50% हा मार्केट वर गेला, बरोबर. इथे लोअर हाय बनवला, इथे कॅन्डल बनवली डोजी टाईप, बरोबर. आणि इथून परत खाली पडलं. खाली एवढं पडलं तर या सर्व कॅन्डलचा लो ब्रेक केला, तर इकडे हा आपला बिअरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनणार. ओके, इथपर्यंत कळालं. बघा, बिअरिश ब्रेक ऑफ स्ट्रक्चर व्हॅलिड आणि इनव्हॅलिड याच्यात पण खूप कन्फ्युजन असतं. व्हॅलिड कधी असणार आहे, इनव्हॅलिड कधी असणार आहे. चुकीचा मार्क करतो आपण बऱ्याच वेळा आपल्याला ते कळत नाही की आपला चुकीचा मार्क केला आहे आणि तो वर्क करत नाही. तो वर्क करत नाही म्हणजे तो चुकीचाच आहे. त्याला आपल्याला प्रॉपरली मार्क करायचं असेल, माझ्यासारखं तुम्ही रफली मार्क करू नका. जसं मी रफली मार्क करतो ना, पूर्ण बेसिक पूर्ण चार्ट झूम करून करून तुम्ही त्याच्या एजेस बघा, कॅन्डलच्या टेल्स बघा आणि त्या टेल्स प्रॉपरली ड्रॉ करा. तुम्हाला परफेक्ट कन्फर्मेशन येईल. माझ्यासारखं रफली कुठे कुठे ड्रॉ करू नका. मला ती सवय पडून गेली रफली ड्रॉ करायची, त्यामुळे मी ते रफली ड्रॉ करतो. ओके, आता बघा इथे बुलिश आणि बिअरिश BOSमध्ये सांगितलं आहे की असं पॅटर्न असणार. इकडे हायर लो हायर लो हायर लो असं बनवणार आणि इकडे लोअर लो लोअर लो असं बनवणार. पण जेव्हा हा लोअर लोचा लो ब्रेक होतो तेव्हा इकडे बिअरिश ब्रेकआउट स्ट्रक्चर बनतो. हा व्हॅलिड आहे. इनव्हॅलिड कोणकोणते असतील बघा. बघा काय झालं मार्केटनी, जेव्हा मार्केट इथून 0 पासून स्टार्ट झालं, 10 पर्यंत गेलं आणि परत 0च्या वर गेलं, तर हा इनव्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. कारण की आपलं डेफिनेशन काय आहे, जर मार्केट 100 पासून खाली पडतंय तर त्यांनी 50% 60% एवढाच एरिया कव्हर करायला हवा. त्यांनी जर ह्या कॅन्डलचा ही जी पहिली कॅन्डल आहे हिच्या जवळपास पण येऊन क्लोज केला तर तो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मानला जाणार नाही. तुमची कोणत्या पण साईडला असू द्या, बिअरिश असू द्या की बुलिश असू द्या, जर इक्वल म्हणजे जसं साईडवे मार्केट आहे, याला म्हणतात साईडवे मार्केट. जर तुमचा जो कॅन्डलचा जिथून तुमचे ट्रेड सुरू झालेला आहे, जिथे तुमचा ट्रेंड तुम्हाला दिसतोय की हा ट्रेंड इथून सुरू झालेला आहे, त्यांनी एक रेजिस्टन्स घेतला, एक सपोर्ट घेतला आणि परत त्या रेजिस्टन्सला जाऊन टच केलं, तर इथेच समजून जायचं का हा इनव्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. अशा ठिकाणी ट्रेड करणं टाळायचं, कारण की अशा ठिकाणी साईडवे मार्केट असतं. आपल्याला पहिल्याच 5 कॅन्डलमध्ये समजून जातं की मार्केट साईडवे चालू आहे. इथे एंटर करायचं, काहीच करायचा विचार करायचा नाही. फक्त एक बॉक्स ड्रॉ करून द्यायचा आणि सोडून द्यायचं. जेव्हा त्या बॉक्सला जेव्हा आपण जसं बॉक्सच्या जशी बघितली आहे, जेव्हा ह्या बॉक्सला ब्रेकआउट येईल, त्या बॉक्सला आपण त्या साईडला एंट्री घेणार, जे आपण बेसिक लेक्चरमध्ये शिकलो आहे. जेव्हाही मार्केट असं साईडवे असतं, जेव्हा ते इक्वल हाय बनवतं, तर बघा इथे काय झालं आहे, इथे काय झालं आहे, हा हाय बनवला, मार्केट खाली पडलं, परत त्याच लेवलला येऊन मार्केट खाली पडलं. मग आपण इथे काय करणार, इथे आपण ड्रॉ करणार एक बॉक्स आणि जेव्हा त्या बॉक्सच्या ब्रेकआउटला आपण एंट्री करणार, तेव्हाच आपण प्रॉफिटमध्ये जाणार. जर आपण अशा ठिकाणी ब्रेक ऑफ स्ट्रक्चर मान्य केला, तर आपलं लॉस होणं किंवा तो लॉस कव्हर करण्यासाठी होल्ड करून ठेवणं खूप पॅनिक कंडिशन असणार. आता बघा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर काय आहे, हा ॲक्च्युअलमध्ये हा खरा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे इथेवाला. हा जो झाला आहे ना, हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर एवढा. काय झालं, मार्केट वर गेलं, इथून थोडंसं खाली पडलं आणि ह्या 2 कॅन्डलनी ह्या सर्व कॅन्डलचा हाय ब्रेक केला. इवन ह्या कॅन्डलचा विक जो आहे तो सुद्धा ब्रेक केला, तर हा व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. ओके, सेम आपण सेल साईडलाही बघू शकतो. आता बघा इथे काय झालं, आता बघा हा व्हॅलिड ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे. ह्या कॅन्डलचा हाय इथे आणि ही कॅन्डलमध्ये ह्या हायमध्ये बघा किती गॅप आहे, तर हा पण एक ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे इथून एवढा. आपण इथून आरामात सेल साईडला एंट्री प्लॅन करू शकतो. जिथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे, कॅन्डल पॅटर्न बनतोय, अशा ठिकाणी आपण बनवू शकतो. सिंपल. तुम्ही जेवढे पण शोधाल तुम्हाला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बऱ्याच ठिकाणी जिथे मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप जास्त असेल, जसं निफ्टी झालं, सेन्सेक्स झालं, बँक निफ्टी झालं, इथे हे खूप जास्त कामात येईल तुम्हाला, खूप जास्त. आता
तुम्हाला इथे छोटासा प्रॉफिट दिसत असेल, कारण की 1 मिनिटाची कॅन्डल आहे, 1 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे. प्रत्येक कॅन्डल 1 मिनिटाची, त्यामुळे तुम्हाला छोटासा प्रॉफिट दिसेल. तुम्ही हे जर मोठा टाईम फ्रेमवर ड्रॉ केलं तर तुम्हाला मोठा प्रॉफिट दिसेल. ओके, किंवा मोठा ट्रेंड दिसेल तुम्हाला तिकडून झालेला. ओके, कळालं? तर व्हॅलिड आणि इनव्हॅलिड ब्रेकऑफ स्ट्रक्चर तुम्हाला प्रॉपर समजायला हवा. जर तुम्हाला तो कळाला तर तुम्ही प्रॉपर एंट्री घेणार, कन्फर्मेशन करणार आणि प्रॉफिट बुक करणार. आता बघा इथे काय केलं आहे, आता हे तुम्हाला चेंज ऑफ कॅरेक्टर हे तुम्हाला उद्या किंवा परवा समजेल. बघा इथे ब्रेकऑफ स्ट्रक्चर, मार्केटने काय केलं, हा जो हाय, हा पूर्ण हाय ब्रेक करून मार्केट इथून वर गेला. आपली एंट्री काय आहे, टेक प्रॉफिट इथे होईल. आपला एंट्री पॉईंट, इंटर पॉईंट इथे होईल, जिथे चेंज ऑफ कॅरेक्टर आहे. चेंज ऑफ कॅरेक्टर मी तुम्हाला तिथे सांगेल की कॅरेक्टर चेंज कधी होतं, कसं होतं, याची टेक्निकल त्याच्यात काय काय गोष्टी बघावं लागतात, हे सर्व तुम्हाला मी चेंज ऑफ कॅरेक्टरच्या लेक्चरमध्ये सांगेल. शक्यतो उद्याच घेईल, नाही तर परवा घेईल. आणि मध्ये एक टॉपिक आहे, तो मला घ्यायचा आहे, जो मागच्या वेळेस मी नाही घेतला होता, तो मी ॲड करेल याच्यामध्ये. ओके, तर ज्यांनाही काही डाऊट असेल ते मला विचारू शकतात. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो तोपर्यंत. कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये, नाही समजलं असं कोणती गोष्ट आहे, खूप सिंपल गोष्ट आहे याच्यामध्ये, ती तुम्ही समजून घ्या.